नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत मराठी राजभाषा दिन विशेष माहिती निबंध. काय पाहणार आहोत? मराठी राजभाषा दिन विशेष माहिती निबंध. तर चला पाहूयात. मराठी राजभाषा दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि गौरवासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. या दिवशी महान साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून पाळला जातो. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्य संपदा आणि सांस्कृतिक वारसा यांचा गौरव करण्याचा हा विशेष दिवस आहे. मराठी भाषा ही इंडो आर्यन भाषा समूहातील एक प्रमुख भाषा आहे. तिची उत्पत्ती संस्कृत आणि प्राकृत भाषांपासून झाली आहे. सुमारे 8व्या-9व्या शतकापासून मराठी भाषेचा लिखित पुरावा आढळतो. यादव काळात मराठीला राजाश्रय मिळाला आणि प्रशासनातही तिचा वापर सुरू झाला. संत साहित्यामुळे मराठी भाषेला मोठी समृद्धी लाभली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांनी मराठीतून अभंग, ओव्या आणि भावकाव्य रचून समाज प्रबोधन केले. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथ मराठी भाषेच्या वैभवाचा उत्तम नमुना आहे. महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा म्हणजेच राजभाषा मराठी आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला अधिकृत राजभाषेचा दर्जा देण्यात आला. शासनाच्या विविध कामकाजात, न्यायालयीन व्यवहारात आणि शैक्षणिक क्षेत्रात मराठीचा वापर केला जातो. राजभाषा म्हणजे शासन कारभारासाठी वापरली जाणारी अधिकृत भाषा. मराठी राजभाषा दिन साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे प्रशासनात मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि नागरिकांनी आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा हा आहे. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक महान कवी, नाटककार आणि कथाकार होते. त्यांनी कविता, नाटक, कादंबरी, कथा अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या विश्वविनायक, नटसम्राट यांसारख्या साहित्यकृती प्रसिद्ध आहेत. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या साहित्यामुळे मराठी भाषेला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी मराठी राजभाषा दिन साजरा करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले जाते. मराठी राजभाषा दिनानिमित्त शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्थांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन, कथाकथन, लेखन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असतो. विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले जाते. तसेच शासनाच्या कार्यालयामध्येही मराठी भाषेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम घेतले जातात. काही ठिकाणी उत्कृष्ट मराठी लेखन करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषा डिजिटल माध्यमातही झपाट्याने विस्तारत आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, ब्लॉग, युट्यूब यांसारख्या माध्यमांवर मराठीत मोठ्या प्रमाणावर लेखन आणि व्हिडिओ तयार केले जातात. मराठी वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्या आणि चित्रपट सृष्टीमुळेही मराठीचा प्रसार वाढत आहे. मराठी चित्रपट आणि नाट्य संस्कृती ही महाराष्ट्राची ओळख आहे. आधुनिक लेखक आणि कवी नवीन विषयावर मराठीतून साहित्य निर्मिती करत आहेत. त्यामुळे मराठी भाषा काळानुसार बदलत आणि विकसित होत आहे.
मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. घरात, शाळेत आणि समाजात मराठीचा वापर वाढवणे आवश्यक आहे. मुलांना लहानपणापासून मराठी वाचनाची सवय लावली पाहिजे. मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके वाचून भाषेचा विकास करता येतो. आपल्या दैनंदिन जीवनात मराठीचा अभिमानाने वापर करणे हीच खरी मराठी राजभाषा दिनाची भावना आहे. फक्त एक दिवस साजरा करून थांबणे पुरेसे नाही, तर वर्षभर मराठीच्या जतनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी राजभाषा दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नसून मराठी अस्मितेचा उत्सव आहे. हा दिवस आपल्याला आपल्या समृद्ध साहित्य परंपरेची आणि सांस्कृतिक वारशाची आठवण करून देतो. कुसुमाग्रजांसारख्या महान साहित्यिकांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन मराठी भाषेचा सन्मान राखणे ही आपली जबाबदारी आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या भावनेने प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. मराठी भाषा ही आपल्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे. तिचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मराठी भाषेचा प्रसार करण्याचा संकल्प करूया. तर अशा प्रकारे मराठी राजभाषा दिन याविषयीची माहिती निबंध संपलेला आहे. तुम्हाला आजचा हा निबंध माहिती आवडली का? आवडली असेल तर ह्या निबंध माहितीला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.